नमस्ते, मी कोमल. मैत्रिणीनो, आज आपण बनवणार आहोत कुपा मच्छी. कुपा मच्छीची फ्राय आणि कुपा मच्छीचा रस्सा बनवणार आहोत. मी हा पूर्ण कुपा मासा मोठा आणला होता, तो व्यवस्थित कापून आणलेला. त्याचे पुढचे पार्ट्स आणि शेपूट काही भाग आहे तो मी त्याचा सार बनवणार आहे आणि 6 पीसेसचे मधले घेतलेले आहेत, त्याचे मी फ्राय बनवणार आहे. सारासाठी मी इथे ओलं खोबरं आणि थोडी कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेणार आहे. इथे गरम मसाला, आगरी मिक्स मसाला, हळद, मीठ आणि फोडणीसाठी तेल. फ्रायला लावण्यासाठी लिंब घेतलेला आहे, ते मी फ्रायमध्ये पिळून हे 5 ते 7 मिनटं अशीच ठेवून देणार आहे लिंब लावून. ह्याला मी लिंब लावून घेतलेला आहे, लिंबाचा रस. आणि आता मी इथे नारळ आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेते. मी आता ह्या डिशमध्ये काढून घेतलेले आहेत फ्रायचे पीसेस. त्याला फक्त आपण लिंब लावलेला आहे. त्याच्यावरती मी मीठ टाकते. मीठ. इथे मी कोकमाचा रस केलेला आहे तयार. हे कोकमांचा रस ते आपण थोडं थोडं टाकूया त्याच्यावर. मीठ आणि कोकमाचा रस लावून घेतलेला आहे छान. त्यातच आपण पाव चमच हळद, लावून घेऊया. त्याच्यामध्येच मी मिक्स मसाला टाकते. तिथे जर तुमच्याकडे मिक्स मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जो असेल साठवणीतला मसाला तो तुम्ही वापरलात तरी चालेल. हे छान लावून घ्यायचं आहे. यातच तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल कुरकुरीतपणा येण्यासाठी, पण मी तांदळाचं पीठ वर लावणार आहे. आतापर्यंत तुम्ही ज्या पण कमेंट्स केलेल्या आहात छान छान, त्याबद्दल धन्यवाद. माझ्या सर्व व्ह्युअर्सने, ज्यांना ज्यांना रेसिपी आवडल्यात त्या सर्वांचे मी आभार मानते. आता हे आपले मसाले लावून झालेले आहेत छान असे. मी इथे पॅन ठेवलेला आहे, तोही छान गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. त्यातच मी हे 2-3 पाकळ्या लसूणच्या ठेचून टाकते आणि त्याच्यामध्ये किंचित हिंग टाकते. जर एखाद्या व्यक्तीला लसूण वापरायचं नसेल किंवा लसूण आवडत नसेल तर त्यांनी हिंग टाकलं तरी चालेल मच्छीसाठी. आता हे आपण मसाले लावलेले फ्राय आहे त्याला मी तांदळाचं पीठ लावते. इथे तुम्ही रवा वापरलात तरीसुद्धा चालेल. आणि मी असे फ्राय करून घेते. सर्व फ्रायचे टाकून एका साईडने व्यवस्थित कुरकुरीत करून घ्यायचे. ह्या फ्राय आपण मंद आचेवरती 5 ते 7 मिनटं व्यवस्थित अशा भाजून घ्यायचे, तेलात तळून घ्यायचे. बघूया.
5 ते 7 मिनटं झाली आहे. आपण पलटी करून बघूया. मस्त छानच झाले. आता आपण दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित कुरकुरीत करून घेऊया. दोन्ही बाजूने छान असे भाजून घ्यायचे. पुन्हा मंद आचेवरती 5 ते 7 मिनटं. 5 ते 7 मिनटासाठी ठेवलेलं. 5 मिनटं झालेली आहे. बघूया आपण दोन्ही बाजूने झालेत का बनवून. मस्त झालेत दोन्ही बाजूने. असं मसालेदार चटपटी अशी आपली कुपाची फ्राय झालेली आहे. नेहमीच आपण रवा लावतो आणि एकदम सुकी सुकी कोरडी अशी फ्राय खातो. आता ही मसालेवाली फ्राय आपण खाणार आहोत आणि आपली फ्राय तयार आहे. मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. आपली कुपाची फ्राय करून झालेली आहे. आता आपण कुपाचा रस्सा बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी ते टोप ठेवलेलं आहे फोडणीसाठी आणि इथे मी ही कुपा मच्छी घेतलेली आहे. इथे मी तेल गरम करते. टोपामध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे आणि इथे आपण अर्धा चमचा हळद, आपण मसाला तुमच्या आवडीप्रमाणे. मी ते मोठा 1 चमच, हा चमचा लहान आहे त्याच्यामुळे मी 2 ते 3 टाकलेत. पण एक मोठा चमचा, 1 ते दीड चमचा व्यवस्थित असं त्याच्यामध्ये आपण मिक्स मसाला टाकलेला आहे. आगरी मिक्स मसाला. त्यातच मी हे कोकम पण टाकते आणि इथे आपण ती नारळ आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पण मी त्याच्यामध्ये टाकते. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मिश्रण ते मिक्स करायचे. टोपामध्ये आपण तेल घातलेलं आहे. मी नेहमीच लसूण आणि हिंगाची फोडणी टाकते. आता मी ह्याच्यामध्ये फक्त लसूणची फोडणी टाकणार आहे आणि ह्या मसाल्यांमध्ये मी आगरी मिक्स मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये मी गरम मसाला वापरलेला नाही आहे. ह्याच्या पुढेही आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. आता हे लसूण आपला छान जळलेलं आहे. त्यात आपण ही मच्छी टाकतो. त्यातच पाणी टाकायचे. आपल्याला जेवढा रस्सा हवा असेल तेवढा त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता. ह्याच्यामध्ये आपले सर्व मसाले आणि वाटण पण टाकून झालेलं आहे. म्हणजेच नारळ आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. आता ह्याला आपण छान उकळी घ्यायची. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, मस्त उकळी घेतली की आपला रस्सा तयार. ओल्या मच्छीला फार तर हे नाही, जास्त शिजवायची नसते. 2 ते 3 मिनटं छान उकळी काढून घेऊया. उकळी काढताना आपण गॅस मोठा ठेवणार आहोत. आपण ते 4 ते 5 मिनटं छान अशी उकळी काढलेली आहे. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी अशा तोडून टाकते. त्याच्याने स्वाद खूप चांगला येतो.
शिवाय त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. तर मैत्रिणींनो, कुपा मच्छीचा सरभरीत रस्सा आणि कुपा मच्छीची फ्राय आपली तयार आहे. हे आपण दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात खाऊ शकतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.